शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये शेतामध्ये लागवड केलेल्या कांद्याची काढणी सध्या सुरू असल्याचे चित्र उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये पाहायला मिळते। सध्या आपण आलो आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये। या ठिकाणी पाहतो खरं तर शेतकरी वर्गाची जी लगबग आहे, ज्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांनी ह्या कांदा पिकाची लागवड केली होती, आता तो कांदा सध्या काढणीला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाहीये, त्यात सुद्धा आता कांद्याचा सुद्धा जो बाजार आहे तो खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। ताई, मला सांगा, ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर तुम्ही कांद्याची लागवड केली होती, आज काढणी केली, कसा बाजारभाव मिळतो, काय? आता सध्या 20 रुपये बाजारभाव आहे आणि या पाठीमागे आठवड्यापूर्वी 45 ते 50 रुपये भाव होता। आता 20 रुपये भाव आहे, त्याच्यामुळे अजिबात परवडत नाही। कारण माणसांचं जो आता पहिला म्हणजे माणसांना 200 रुपये मजुरी मिळत होती, आता 300 रुपयांनी मिळतात ना। त्याच्या पाठीमाग 100 रुपये त्यांचं रोजचं भाडं, 400 रुपये मजूर झाले आता। त्याच्यामुळे असं काहीच परवडत नाही आता 20 रुपये भावात। खरं तर शेतकऱ्याला इतर म्हणजे खर्च मोलमजुरी असेल किंवा वाहतूक खर्च असेल, याचा समतोल कसा राखला जातो? याचा समतोल म्हणजे भाव व्यवस्थित मिळाला तरच याचा समतोल, नाही तर मग ते सगळं शेतकरीचं कर्ज बाजार अंगावर येते, हे परवडत नाही अजिबात। आता हा कांदा कोणत्या बाजारात नेणार आहात, कशी विक्री केली? मंचर बाजारात, मंचर बाजारात नेणार। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर शेतकऱ्याचा जर बाजारभाव मिळाला तरच कुठेतरी जो समतोल आहे तो राखता येईल असं या ठिकाणी म्हणलं जातं। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की शेतकरी वर्गाला मात्र या कांद्या पिकापासून जेवढा बाजारभाव जास्त मिळेल तेव्हाच फायदा होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे प्रमेश समिती TV9 मराठी, शिरूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।